फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मॅम, तुम्ही काय नाही केलं तिच्यासाठी सांगा ना. एका झोपडपट्टीतल्या मुलीला तुम्ही तुमच्या घरी आश्रय दिला, शिकवलं, तिला एवढी मोठी फॅशन डिझायनर बनवलं आणि त्या मोबदल्यात लेखाने तुम्हाला काय दिलं सांगा ना. विश्वासघात. तुमच्या पाठीत खंजर खुपसलाय तिने. जस्मिता, यू आर राईट. मी लेखावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली. मी तिला खूप जास्त इम्पॉर्टन्स दिलाय. येस, यू आर राईट. आणि म्हणूनच ती आता तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटते. नाही मॅडम, लेखानं ते केलं कारण यू जस्ट शट अप निशा. सगळ्यांना माहितीये की तुला तिच्याविषयी जास्तच पुळका आहे. पण तू काहीही केलंस ना आणि कितीही प्रयत्न केलेस ना तरी तू तिच्या चुकीवर पांघरून घालू शकत नाही. कळलं? यस लिशा, लेखाने जी चूक केली ना त्याची तिला शिक्षा होणारच. नाउ इट्स ऑल फिनिश फॉर हर. यापुढे लेखासाठी कॉस्मिक फॅशनचे दरवाजे कायमचे बंद. यश, काय करतोयस तू? काय करतोय मी? कुठे काय केलंय? ही अशी लाथ मारली त्या मुलीने मला. यश, आय नो. शट अप. कीप युअर ब्लडी माउथ शट. मोठी तरफदारी करत होतास ना तू त्या मुलीची? फार साधी आहे. हा साधेपणा दाखवला तिने. तुझ्या तोंडाला काळं फासलं तिने. माझ्या इव्हेंटचा पचका केला. उद्या प्रत्येक पेपरच्या हेडलाईन्स मध्ये लिहिलं जाईल. प्रत्येक चॅनलवरती जगभर माझ्या इव्हेंटचा तमाशा दाखवला जाईल. एका रात्रीत चेष्टेचा विषय चालूय मी. यश, प्लीज प्लीज शांत राहा. अरे कसा शांत राहू मी? कोण आहे ती लेखा देशमाने? फालतू दीडदमडीची पोर, फालतू नोकरी करणारी मुलगी. तिने माझा इन्सल्ट केला. यश राजीवचा? अरे आहे कोण ती? तिला जर का बक्षीस घ्यायचं नव्हतं तर माझ्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेशन का केलं तिने? नाही, मी तिला सोडणार नाही. नाही सोडणार मी तिला. यश, बघ, तू आता खूप संतापलायस. तुला रेस्टची गरज आहे. तू घरी जा. आपण उद्या बोलू. ओके? बोलू? एसपी, बोलायची वेळ नाही आता. आता एक करायची वेळ आहे. त्या मुलीला मी तिची जागा दाखवल्याशिवाय मला चैन पडणार नाही. यश, ही ट्रॉफी पाहिलीस? हसते माझ्याकडे ती बघून. म्हणते गप्प राहू नकोस, त्या मुलीला धडा शिकव. यश प्लीज, आता डोकं शांत ठेवण्याची गरज आहे. तू जितका या मॅटरवर रिॲक्ट होशील ना तितकं मीडियाला खाद्य मिळेल. तेव्हा माझं ऐक, हे मॅटर दाबण्यातच शहाणपण आहे. प्लीज ऐक माझं. नो एसपी, नो. आता मी कोणाचाही ऐकणार नाही.
काही कारण नसताना त्या मुलीने माझ्या इव्हेंटची माती केली. आता अगदी तशीच माती मी तिच्या करिअरची करेन. असा धडा शिकवेन की ती आयुष्यभर माझं नाव कधी विसरणार नाही. ओके, ऑल राईट. तू म्हणतोयस ना तसंच होईल यश. आणि यश प्लीज बघ, आता बराच उशीर झाला. आपण ह्याविषयी उद्या ऑफिसमध्ये बोलू. ओके चल. एसपी पण ती पोरगी मला ओके, यश चल आपण उद्या बोलू. तू बस, मी चालवतो. झाले शांत? बरं वाटतंय आता? हं? आता मला सांगशील काय झालंय? का ग बरीस मग अशी इतकं? अगं असे शांत नको बसू, बोल माझ्याशी. काय झालं नक्की? तू मला नाही सांगणार का? ताई आहे ना मी तुझी? लेखा, काय झालं बाळा? ताई ताई तिकडे हॅलो. हॅलो लेखा, मी निशा बोलते. हा निशा बोल. एक बॅड न्यूज आहे ग. पूनम मॅडमनी तुला नोकरीवरून काढून टाकलंय. तुझी नोकरी केली आहे लेखा. हॅलो लेखा. हॅलो. रेखा, काय झालंय? हं? काय झालं अगं? माझी नोकरी गेली. मला नोकरीवरनं काढून टाकली. रेखा, असं नशीब कधीच काही चांगलं नाही होऊ शकत का माझ्या बरोबर? थोडस काही चांगलं झालं की वाईट व्हायलाच पाहिजे का? शांत. कधीच सुख अनुभवलं नाहीये ताई. खरं तर मला आजच्या डिझायनिंग कॉम्पिटिशन मध्ये पहिलं बक्षीस मिळालं होतं का, पण त्याच्यासाठी मला माझी नोकरी गमवावी लागली ना. अगं काही नीट होईल सगळं. असं करूया का, मी येऊ का तुझ्यावर पूनम मॅडमकडे? आपण बोलूया त्यांच्याशी. समजा काही फायदा नाहीये त्याचा, काहीही फायदा नाही. अगं त्यांना तर हेच वाटतंय की मी त्यांचा विश्वासघात केलाय, त्यांना फसवलाय. लेखा, काय करू मी? अगं, नको रडू बाळा, होईल सगळं नीट. काहीच राहिलं नाही आता. नको रडू, नको. साहिल कुठे गायब झालाय? अगं तू कुठे जाणार आहे? असेल आता मी माझी नोकरी केली ह्याचं दुःख बनवू का का साहिल गायब झालाय ह्याचं टेन्शन घेऊ? काय करू मी? लेखा, ताई साहिल कुठे असेल का? अगं असेल तो. मला खूप भीती वाटते त्याची. अगं तुला कळत नाहीये, ते साधं नाहीये. हा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम झाला म्हणजे? म्हणजे तिकडे नक्की काय झालं लेखा? तिकडे अगं मी बघते ना कोण आहे. एक मिनिट ताई, एक मिनिट अगं हो, थांब. पण बघितल्याशिवाय कसं कळेल लेखा कोण ताई आहे? थांब, तू ऐक माझं. मी पटकन बघू. एक मिनिट, दार नको उघडू. अगं. ताई तू 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 थांब.
मी बघते. अगं पण ऐक माझं, मी बघते. साहिल, तू येस. असं काय बघतेस भूत बघितल्यासारखं? एखादा तुला सरप्राईज द्यायचा होता म्हणून न कळवता आलं. तुला आवडलं नाही का? एसपी, त्या मुलीचं नाव काय म्हणालास? लेखा. लेखा. लेखा देशमाने. लेखा. ह्या नावामुळे इतक्या वर्षांनी माझ्या जुन्या स्मृती पुन्हा जाग्या झाल्या. हीही लेखाच आहे, तीही लेखाच होती. काय अजब योगायोग आहे. ती लेखा माझ्या घरातून पळून गेली, ही लेखा स्टेजवरून पळून गेली. पण ही का पळाली? ही मला बघून घाबरली होती की काही वेगळंच दडपण तिच्या मनावरती होतं? नक्की काय असेल? हे प्रकरण असंच सोडून चालणार नाही. ही पोरगी स्टेजवरून पळून का गेली? ह्या लेखा देशमाने बद्दल सगळी माहिती काढायला हवी. बघू.
वाईट आहे ना मी. खूप लागलं. नाही ग ताई, खूप नाही लागलं, पण एकाच गोष्टीचं वाईट वाटलं की आज पहिल्यांदा तू माझ्यावर हात उचललास. मग मी काय करू रे? जेव्हा मला कळलं की तू हॉस्टेलवर नाही आहेस, मला तर काय करावं हेच कळेनासं झालं. मला असं वाटलं की ज्या माणसाला मी आज तिकडे पाहिलं होतं त्यांनी तर तुला काही केलं नसेल ना. काय? कोणाबद्दल बोलतेस तू? साहिल, आपण ज्या माणसामुळे दादासाहेबांच्या घरून पळून गेलो होतो त्या माणसाला मी आज पाहिलं. म्हणजे तुला म्हणायचं की उदय? उदय देशमुख. आज उदय देशमुख अचानक माझ्या समोर येऊन उभा राहिला. त्याला बघून मला इतकी भीती वाटत होती, मी इतकी घाबरले की मी तिकडनं पळत सुटले. मी घरी आल्यावर तुझ्या हॉस्टेलवर फोन केला आणि जेव्हा मला कळलं की तू तिकडे नाहीयेस तेव्हा मला वाटलं की त्याच माणसांनी तुला काही केलं असेल तर. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आणि मग जेव्हा मी तुला माझ्या डोळ्यांसमोर पाहिलं तेव्हा मला तुझा खूप राग आला आणि मी तुला मारलं. सॉरी. आता आपण काय करायचं? आपण ज्या भूतकाळापासून इतकी वर्ष पळत होतो तोच भूतकाळ आज आपल्या समोर वर्तमान बनून उभा राहिला. आता आपण कुठे पळायचं? आता आपण नाही पळायचं ताई. म्हणजे आता आपण या परिस्थितीला तोंड द्यायचं. राहील. हो ताई, आपण लहान होतो म्हणून आपण सगळं सहन करत होतो. तेव्हा आपल्याकडे प्रतिकार करण्याची ताकद नव्हती. पण आता आपण मोठे झालो होतो. आता आपण त्यांचा त्रास सहन नाही करायचा. आणि आता जर त्यांनी आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला ना तर त्यांना कळेल की हा साहिल आता बदललाय. तो पहिल्यासारखा राहिला नाहीये. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार.